रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे, तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ॲक्सिडेंट होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते. त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती. आणि मला लिहिण्याचा पहिलेपासून शौक होता. कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो. अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या. माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं. पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही. हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे, एक मी शंकरावर गाणं लिहिलं आहे आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे. बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे, जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी सांगणार नाही. पण सर, या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही 4 ओळी, कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषणं ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते. या निमित्ताने कुठल्याही 4 ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. सुपर सर, थँक्यू. ओके, आणि आता नंतर वी हैव आरजे सपना फ्रॉम इश्क एफएम. हेलो एवरीबॉडी. सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया, इतना खूबसूरत ये प्रोग्राम आयोजित किया महाराष्ट्र गवर्नमेंट ने. रेडियो हो, म्यूज़िक हो, ये बहुत खूबसूरत इमोशन है सर, और इस इमोशन के बगैर मुझे नहीं लगता हमारी ज़िंदगी आगे चल सकती है. और इसीलिए आज इतना इमोशनल मोमेंट भी हमें आज रेडियो और म्यूज़िक के ज़रिए यहाँ पर मिला है. वेरी बिग अपॉर्चुनिटी सर टू बी हियर विथ यू एंड शेयरिंग दिस इमोशन. सर, हम जब पॉलिटिशियंस को देखते हैं ना तो लगता है बहुत खड़ूस हैं ये, मतलब ये शायद म्यूजिक नहीं सुनते होंगे, पता नहीं क्यों ऐसा लगता है ना. सर, आपकी लाइफ में पॉलिटिक्स में म्यूजिक ने आपको किस तरह से हेल्प किया इन पॉलिटिक्स, टू बी वेरी वेरी प्रिसाइज सर? देखिए, पहली बात तो ये है कि म्यूजिक जो है वो हमारी संवेदनाओं को जीवित रखता है. तो जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं, और इसका बहुत बड़ा श्रेय म्यूज़िक को जाता है. और देखिए, आजकल तो ऐसा है कि आप देखेंगे तो हम जितने पॉलिटिशियन हैं दिन भर में 10 रील बनाते हैं.
और हर रील क्या में बात? एक गाना होता है. That was So something. the music is helping us promoting ourselves. रोज 10 गाने हम प्रमोट करते हैं और 10 गाने हमको प्रमोट कर रहे हैं. थैंक यू सर. थैंक यू, थैंक यू. सर आपकी लाइफ में मैंने सुना कि आप लिरिसिस्ट भी रहे हैं, आपने लिरिक्स भी लिखे हैं. तो आपका सबसे पहला इश्क जो आपने फील किया म्यूजिक से, वो कब हुआ था आपको? नहीं, म्यूजिक से तो देखिए जब कॉलेज में थे तभी से म्यूजिक से बड़ा लगाव रहा है. और मेरी मतलब लाइफ का सबसे बड़ी मेरी ट्रेजेडी ये रही कि मुझे गाने बहुत याद है और सुर में मैं एक भी नहीं गा सकता. तो इसलिए छुप छुप के गाना ये मुझे बड़ा पसंद है. तो मैं ये करता हूँ कि गाने को फुल वॉल्यूम पे लगाता हूँ और फिर उसके साथ गाता हूँ, तो अपना बेसुरापन उस सुर में मिल जाता है और अपने को लगता है कि हम भी सुर में गा रहे हैं. सर एक हो जाए, बिकॉज पब्लिक रिक्वेस्ट यहाँ पर आ रही है. एक आपका हो favorite सकता है गाना. अगर सब लोग गाना, हम कोरस वाले आदमी हैं. सर हम हाँ, विल डू दैट. आर वी रेडी?